शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यात आले होते। परंतु राज्यातील आणि देशभरातील लाखो शेतकरी अजूनही वंचित राहिलेले होते। मग अखेर त्यांच्या खात्यामध्ये 23व्या हप्त्याचे पैसे कधी जमा केले जाणार आहेत, त्याच संदर्भातली ही माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या विश्वसनीय असा YouTube चॅनलवर, आणि अपेक्षा करतो तुम्ही भरभरून आपल्या चॅनलला सपोर्ट कराल आणि चॅनलला सबस्क्राइब कराल। तर चला सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित झाला असून लाखो शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळाले आहेत। मात्र अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात 23वा हप्ता अद्याप जमा झालेला नाही। त्यांना अखेर 23वा हप्ता कधी मिळेल की मिळणार नाही ते आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित केला होता। यावेळी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देशभरातील 94.4 दशलक्षांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 18,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली। बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत, परंतु काहींना 23 तारखेचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत। ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अडकले आहेत ते चिंतेत असून त्यांना आपले पैसे कधी मिळतील की नाही याची काळजी वाटत आहे। या लेखात तुमचा हप्ता कदा अडकला आहे, तो कसा मिळवावा ते आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांची KYC पडताळणी पूर्ण केलेली नाही त्यांचा 23वा हप्ता रोखला जाऊ शकतो किंवा रोखलेला आहे। तुम्ही पीएम किसान पोर्टलवर OTPद्वारे किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक्सद्वारे ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करू शकता। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नाही किंवा NPCIशी मॅप केलेले नसेल तर DBTद्वारे पाठवलेली रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही। ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तात्काळ तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार सीडिंग फॉर्म भरावा लागेल। योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या शेतजमिनीच्या कागदपत्रांची सरकारी नोंदीशी पडताळणी करणे आवश्यक आहे। जर तुमच्या जमीन हस्तांतरणाची स्थिती नाही अशी दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या नोंदी ऑनलाईन अद्ययावत करण्यासाठी तुमच्या स्थानिक तलाठी किंवा तालुका कार्यालयात जावे लागेल। मित्रांनो, आता अडकलेला हप्ता कसा मिळवावा, तर तुमची अडकलेली रक्कम परत मिळवण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला म्हणजेच pmkisan.go.in ला भेट द्या आणि तुमची स्थिती तपासून घ्या। या पर्यायावर क्लिक करा। येथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि तुमची कोणती प्रक्रिया अपूर्ण आहे ते तपासा। पैसे न मिळाल्याने कारण समजल्यानंतर त्यात सुधारणा करा। मित्रांनो, अडकलेला हप्ता कधी मिळणार की मिळणार नाही असे अजिबात नाही। जर तुमचा 23वा हप्ता काही कारणास्तव अडकला असेल तर काळजी करू नका, तुम्हाला तरीही लाभ मिळू शकतो। खरं तर हप्ता थांबल्याने तुमचे नाव योजनेतून कायमचे काढून टाकलेले आहे असे होत नाही। नियम असा आहे की केवळ ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता आधार जोडणी किंवा जमिनीची अपूर्ण राहते त्यांचा हप्ता तात्पुरता अडकवला जातो। सोबतच तुम्ही ही प्रलंबित कामे पूर्ण करताच राज्य सरकार तुमचे नाव आणि कागदपत्रे मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवते। यानंतर प्रक्रिया पूर्ण होताच केंद्र सरकार थकीत हप्त्यांपैकी 2000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित करते। तर मित्रांनो, नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती की ज्या शेतकऱ्यांना या 23व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये देखील हे पैसे पाठवले जातील, परंतु जे प्रोसेस पूर्ण करायचे सांगितलेले आहे ते त्वरित तुम्ही करून घ्या। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।